वाशिम जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआयनं प्रति एकर 7 क्विंटलची मर्यादा लागू केली आहे। यंदा कापसाचं उत्पादन समाधानकारक असूनही शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण उत्पन्नाची विक्री हमी भावानं करता येत नाहीये। त्यामुळे ही मर्यादा 12 क्विंटलपर्यंत वाढवण्याची मागणी केली जाते। मावळ तालुक्यामध्ये रब्बी हंगामाच्या कामांना वेग आलेला आहे। हरभरा, वाटाणा, गहू आणि तूर या पिकांची पेरणी सुरू आहे। यावर्षीचं वातावरण पिकांसाठी अनुकूल असल्यानं उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। जालन्यातील घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय। कापूस दरवाढीसाठी हा कापूस साठवून ठेवला। कापसाला किमान 8,000 रुपयांचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। संत्रा बागायतदारांना दिलासा मिळणार आहे। फळपीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यात आली। 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना विमा भरता येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप विमा भरला नाही त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन विमा विभागाच्या जिल्हा समन्वयकांनी केलं आहे। भारत कांदा निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावरून 5व्या स्थानावर पोहोचलाय। काही देशातील उत्पादन वाढ आणि परकीय चलनातील चढउतार याचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला। आंतरराष्ट्रीय स्तरावर पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।